नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीज कुकिंगवर। आज आपण बघूया चिकन पॉपकॉर्न, अगदी रेस्टॉरंट स्टाईल। तर मी इथे 500 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्यात मी मीठ चवीनुसार व लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे। त्यात मी आता इथे 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालत आहे। त्यानंतर आपण इथे टाकूया 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस। आता आपण यात टाकूया चिमूटभर हळद व 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर सुरेख रंग येण्यासाठी। व मी इथे मिरी पूड आणि 1 फेटलेला अंडा टाकून घेतलेला आहे। आपण आता छान मिक्स करून घेऊया व मॅरिनेशनसाठी 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवूया। तुम्ही अर्धा तासही मॅरिनेशनला ठेवू शकता। आता आपण इथे आपल्या कोटिंगची प्रिपरेशन करून घेऊया। तर मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यात चवीनुसार मीठ व 1 चमचा मिरी पूड घालून घेत आहे। मिरी पूड इथे ऑप्शनल आहे। छान आपण मिक्स करून घेऊया। आता आपण आपले चिकन पॉपकॉर्न फ्राय करायला सुरुवात करूया। तर आधी मैद्याची कोटिंग करायची, मग त्याच्यानंतर चिल्ड वॉटर थंड पाण्यात टाकून घ्यायचे, मग आणखीन 1 कोटिंग करायची। ह्याच्याने छान लेयर येतात। थंड पाण्यात टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण छान लेयर येण्यासाठी तुम्ही करू शकता। मी इथे आणखीन पॉपकॉर्न्स रेडी करून घेत आहे। मी चिकन पॉपकॉर्न्स रेडी करून घेतलेले आहे। आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया। तर मी इथे तेल आधीच गरम करून घेतलेले आहे। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा। खूप हाय फ्लेमवर ठेवला तर आतून शिजणार नाही। छान आपण आता 5 मिनिटे ब्राऊन होईपर्यंत ठेवूया। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता किती सुरेख छान रंग आलेला आहे। आणखीन 5 ते 10 मिनिटांनंतर आपले चिकन पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत। आवाज पहा किती छान येत आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे मी उरलेलेही चिकन पॉपकॉर्न्स फ्राय करून घेत आहे। आपले चिकन पॉपकॉर्न्स फ्राय झालेले आहे। आता आपण प्लेटिंगला घेऊया। अगदी हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल चिकन पॉपकॉर्न तयार होतात। रेसिपी करून पहा। आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा। धन्यवाद।